आता पाहूया मुंबईसह उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। जलबोगद्याच्या कामामुळे मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात पाणी कपात केली जाणार। मंगळवार आणि बुधवारी पाणी कपात केली जाणार। अमरमहल ते वडाळा दरम्यान जलवाहिनी जोडणीसाठी पालिकेकडून 30 तास दुरुस्तीचं काम हाती घेतलंय। मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेल्या सिडकोच्या 16,876 घरांची सोडत लांबणीवर। यामुळे अर्जासाठी भरलेले लाखो रुपये सिडकोकडे अडकले। हक्काच्या घराची वाट पाहणाऱ्या सर्वसामान्यांना हा मोठा आर्थिक फटका आहे। मुंबईतील मालमत्ता कर थकबाकीवरील दंड कमी करण्याचा विचार राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची आयुक्तांची ग्वाही। यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता। 82 वर्षीय वृद्ध व्यक्ती कोटाऐवजी मुंबईत पोहोचली। आरपीएफच्या जवानांनी वृद्धाला सुखरूप घरी पोहोचवलं। आरपीएफ जवानाच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक। भाईंदरमधील 220 एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला। 1870च्या करारानुसार ही जमीन खासगी मालकीचीच असल्याचं स्पष्ट। न्यायालयाने केंद्र सरकारला मोठा दणका दिलाय। मुंबईतील रुग्णालयांच्या साफसफाईसाठी 101 कोटींचा खर्च करण्यात येणार। ऑरा एफएमएस कंपनीला स्वच्छतेचं कंत्राट, 8 प्रमुख रुग्णालयांची जबाबदारी सोपवणार। मुंबई महापालिकेने राबवलेल्या मोहिमेत 1000हून अधिक झाडं कॉन्क्रीट मुक्त केली। या मोहिमेत झाडांच्या खोडातून तब्बल 50 किलो खिळे काढण्यात आले। शेकडो वृक्षांनी नवसंजीवनी मिळाली। मुंबईच्या अक्सा चौपाटीवर जीवरक्षक नथुराम सूर्यवंशी आणि टीमने बुडणाऱ्या 4 मुलांना वाचवलं। सुट्ट्यांमुळे फिरायला गेलेली ही मुलं ओहोटीच्या पाण्यात खेचली गेली होती। मात्र जीवरक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय।